5 seconds. स्टार्ट. नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करणे ही एक व्यापक आणि तांत्रिक स्वरूपाची प्रक्रिया असून ती सार्वजनिक निधींचा नियोजनबद्ध वापर सुनिश्चित करण्यासाठी राबविली जाते. या अर्थसंकल्पामध्ये एका आर्थिक वर्षासाठी अपेक्षित जमा आणि प्रस्तावित खर्च यांचे सविस्तर विवरण असते आणि तो महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय व विकासात्मक कार्याचा आधार मानला जातो. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया विविध विभागांकडून सविस्तर मागणी व आर्थिक अंदाज संकलित करण्यापासून सुरू होतो. प्रत्येक विभागाकडून चालू योजना, प्रस्तावित विकास कामे, देखभाल खर्च तसेच आस्थापना खर्च यांचा विचार करून मागणी सादर केली जाते. त्याचबरोबर मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास शुल्क, शासकीय अनुदाने आणि इतर शुल्क यामधून अपेक्षित उत्पन्नांचा अंदाज घेतला जातो. वित्त विभाग सर्व विभागीय अंदाजपत्रकांचे परीक्षण करून त्यांचे एकत्रीकरण करतो आणि प्राथमिक मसुदा अर्थसंकल्प तयार करतो. अर्थसंकल्प तयार करताना वित्तीय शिस्त, वास्तववादी उत्पन्न अंदाज आणि जनहिताच्या योजनांना प्राधान्य देणे यावर भर दिला जातो. अनावश्यक खर्च कमी करून आवश्यक व प्राधान्यक्रमानुसार निधी वाटप केले जाते. त्यानंतर हा मसुदा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सविस्तर छाननी व आर्थिक परीक्षणासाठी सादर केला जातो. स्थायी समिती प्रत्येक उत्पन्न व खर्चाच्या बाबींचे परीक्षण करते आणि ते कायदेशीर तरतुदींशी सुसंगत आहे की नाही याची खात्री करते. आवश्यकतेनुसार बदल, कपात किंवा पुनर्वाटप याबाबत शिफारसी केल्या जातात. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर सुधारित अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस अंतिम मान्यतेसाठी सादर केला जातो. लोकप्रतिनिधी या प्रस्तावावर चर्चा करून अंतिम मंजुरी देतात आणि त्यानंतर तो अर्थसंकल्प अधिकृत स्वरूप धारण करतो. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा वित्तीय नियोजन, नियंत्रण आणि उत्तरदायित्व यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. तो पारदर्शक आर्थिक व्यवहार, नागरी पायाभूत सुविधांचा प्रभावी विकास आणि संसाधनांचे न्याय्य वाटप सुनिश्चित करतो. अशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि शाश्वत शहरी विकास साधण्यासाठी अत्यावश्यक आहे.